या संदर्भातली पुढची बातमी आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे आणि याच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव विधानसभेमध्ये मांडला आणि याच शोकप्रस्तावावरती बोलत असताना दोन्ही राष्ट्रवादीचे आमदार हे भावूक झाल्याचं दिसलंय। हसन मुश्रीफ, अदिती तटकरे, रोहित पवार या सगळ्यांचेच डोळे पाणावले, कंठ दाटून आला होता। दादांच्या आठवणीविषयी बोलत असताना प्रत्येकाचा आवाज कापरा झाला। महाराष्ट्रातील राजकारणाचा जिवंतपणा गेला। सगळ्यात महत्त्वाचे राज्याच्या राजकारणातील मिश्किलपणा गेला। अजितदादा पवार नावाचा जादूगार हसवत हसवत संबंध महाराष्ट्राला निशब्द करून गेला। मला ते म्हणायचे की रोहित, तुझ्या झिपऱ्या वाढल्यात, जरा झिपऱ्या कमी कर। त्या दिवशी एक आदरांजली म्हणून तिथं मी माझे केस कापले। ते मला म्हणायचे, तू जरा शारीरिक वजन वाढले, तू जरा शारीरिक वजन कमी कर, पण राजकीय वजन वाढव। मी नुसतं म्हणायचो हो करतो, पण मी त्यांना शब्द देतो की माझी हेअरस्टाईल मी अशीच ठेवेल, शारीरिक वजन कमी करेल, राजकीय वाढवेल, पण एक गोष्ट मात्र खरी, ते मला म्हणायचे वरचं बटन वरपर्यंत लावत जा, पण काकांना एक सांगायचे 40-50 वर्षानंतर मी तेव्हा तुम्हाला भेटेल, तोपर्यंत मी बटन असंच उघडे ठेवणार, त्यावेळेस मात्र तुम्हाला भेटल्यानंतर हे बटन मी त्या ठिकाणी लावेल। आपल्या प्रत्येकाचा एक नेता असतो, त्या नेत्याच्या नेतृत्वाखाली आपण काम करत असतो। तो नेता आपला अभिमान असतो, तो नेता आपला माज असतो, ते चांगल्या पद्धतीनं माज असतो। हा आमचा रुबाबदार नेता चालत यायचे, तो रुबाबदारपणा बघून आम्हाला अभिमान वाटायचा। आणि आज जात असताना तो रुबाबदार नेता फक्त एकटा गेला नाही, कार्यकर्ता म्हणून आमचा रुबाब आणि माज पण जाताना सोबत घेऊन गेला। संपूर्ण महाराष्ट्र मला वाटतं 2 दिवस TV समोर बसून होता आणि माझ्या नेत्याचा घेत होता की इतके जवळचे संबंध माझे। 1999 साली मी निवडून आलो, 2 महिन्यात मला त्यांनी मंत्री केलं, 2-3 महिन्यात। त्या 2 मंत्री होते जिल्ह्याच्या आमच्या, बाबासाहेब कुपेकर आणि दिग्विजय खानविलकर। मला 3रा मंत्री केला। 9 वेळा मंत्रिपदाची शपथ घेतली। दादा म्हणायचे की माझी शपथ झाली की साहेब तुमची शपथ होणारच। 9 वेळा, 6 वेळा मी निवडून आलो। 1999 साली पर्यंतपासून 9 वेळा मी मंत्री झालो। यावेळा ते मला सोडून गेले, मी त्यांच्या मुठ्यात मला शांती अर्पण करतो आणि त्याला दिष्ट लागली। शोकप्रस्तावाच्या वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दादांच्या रूपामध्ये जवळचा मित्र गमावला अशी भावनाही व्यक्त केली आहे। सोबतच दादांमध्ये मुख्यमंत्री पदाची क्षमता होती असंही त्यांनी म्हटलंय। खरं तर दादा 6 वेळा उपमुख्यमंत्री झाले, सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला। पण अनेक वेळा ते असं म्हणायचे की मी कधीतरी मुख्यमंत्री होईल, पण मी उपमुख्यमंत्री मात्र नेहमी राहील, अशा पद्धतीनं अनेक वेळा गमतीने ते म्हणायचे। आज मी असं म्हणू शकतो, अजितदादा पवार वॉज द बेस्ट चीफ मिनिस्टर महाराष्ट्र नेव्हर हॅड। विधान परिषदेमध्ये देखील अजित पवार यांच्याविषयी शोकप्रस्ताव मांडण्यात आला आणि यावेळेला उद्धव ठाकरे देखील भावूक झाले। मी माझा एक दिलदार आणि अत्यंत भरोसेमंद मित्र गमावलाय अशा शब्दामध्ये त्यांनी भावना व्यक्त केल्या। सोबत त्यांच्यावरती झालेल्या घोटाळ्याच्या आरोपांवरूनही उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे। अलीकडच्याच काळामध्ये अजितदादांचं एक वक्तव्य आहे की ज्यांनी त्यांच्यावर 70,000 कोटीचे घोटाळे केले त्यांच्यासोबत ते आज सत्तेत आहेत। हे मी का सांगतोय की एखादी व्यक्ती असते तेव्हा तिला आपण जीव नकोसा करतो, एवढं इतपत त्याला बदनाम करतो की नको तो जीव, आणि मग तोच आपल्यातनं गेल्यानंतर तो अचानक आपलासा वाटायला लागतो।
मला असं वाटतं की या निमित्ताने आपण सगळेजणांनी एक मर्यादा पाळण्याची गरज आहे. कोणाला किती बदनाम करायचं, आयुष्यातून खरंच किती उठवायचं, तोही माणूसच आहे. अजितदादांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ते कधी खचून नाही गेले. एखादा दुसरा माणूस असता तर तो खचून गेला असता. दुर्दैवाने अपघातात त्यांचं निधन झालं. एखादा खचलेल्या मनाचा असता तर त्यांनी खरोखर जीव दिला असता. हे राजकारण किंवा ही संस्कृती आपल्या महाराष्ट्राची नाहीये. ठीक आहे, एखादा माणूस चुकतो, पण तो चुकल्यानंतर खरंच तो चुकलाय का ह्याची सुद्धा एक खातरजमा करण्याची गरज असते. त्यांनी कधी त्याच्याबद्दल माझ्याकडे देखील कधी असं हे नाही केलं की आता काय करायचं, एवढं सगळं माझ्यावरती आरोप. पण नाही, त्यांनी त्या सगळ्या आरोपांना आपल्या कामातून उत्तर दिलं. आणि त्या कामातून उत्तर असं दिलं की तेव्हा तत्कालीन आमचे जे सहकारी होते, ज्याने आरोप केले होते, त्यांनी सुद्धा त्यांना सहकारी म्हणून स्वीकारलं आणि आम्ही सुद्धा त्यांना सहकारी म्हणून स्वीकारलं. आणि म्हणूनच आज या सभागृहातला एकही व्यक्ती असं नाही की ज्यांनी दादांच्या कामाचा जवळून अनुभव घेतलेला नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण होत असताना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी दादांच्या अपघाता एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.